श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, तुमच्या आयुष्यातील या काही गोष्टी आहेत, या गोष्टी फार काळ टिकत नसतात. म्हणून आपण वेळी सावध राहिलं पाहिजे. नॉलेज नसताना आलेला पैसा हा फार काळ टिकत नसतोय. कर्ज घेऊन दाखवलेली खोटी श्रीमंती हेही जास्त टिकत नसते. मेहनत न करता मिळवलेला यशाचा दिखावा, इतरांना खाली खेचून कमावलेली प्रसिद्धी, खोट्या नात्यांवर बांधलेला विश्वास, अपूर्ण ज्ञानावर घेतलेला मोठा निर्णय, दिखावा केलेली जबरदस्तीची गुंतवणूक, अनुभवाशिवाय घेतलेली मोठी जबाबदारी, इतरांच्या विचारांवर उभा केलेला स्वाभिमान, गरज ओळखल्याशिवाय उधळलेला पैसा, फक्त ओळखीवर मिळवलेली नोकरी, सतत खोटं बोलून मिळवलेला आदर, जास्त अपेक्षांवर उभ्या असलेले नातं आणि इतरांना फसवून कमावलेला पैसा. श्रोते हो, या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी आयुष्यामध्ये फार काळ टिकत नाहीत. म्हणून या गोष्टींच्या कधीही आहारी जाऊ नका. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जेव्हा मृत्यू दिसायला लागतो तेव्हा आयुष्यभर केलेलं कर्म आठवतात. एकेकाळी जो सर्वात खास असतो त्याच्याशीच आबोला असतो. मरेपर्यंत एका भेटीसाठी आतुरलेले एक दिवस नक्कीच भेटतात. एक गर्दीत उभा असतो आणि एकाला सरणावर लेटवतात. विचाराने अशांत झालेल्या मनाला एकांतात शांत वाटतं. प्रेम ज्याला कळत नाही त्याला आपोआप मिळतं, आणि ज्याला खरोखर कळतं त्याला भीक मागूनही कळत नाही. खूप पर्याय आहेत, खूप लोक आहेत, पण एका सोबत इमानदार राहिला माणसाचं मन पवित्र असावं लागतं. पैसा महत्वाचा नाही, वनवास असावा, पण माणूस मात्र रामासारखा पवित्र असावा. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर काही काळासाठी सर्व भावना विसरून फक्त आपल्या कामाकडे लक्ष द्यावं लागतं. शेवटी माणसं आयुष्यात एकमेकांना समजून घेतात, पण तोपर्यंत कधी वेळ निघून गेलेली असते, तर कधी माणसंच निघून गेलेली असतात. नावासाठी काम करू नका, कामासाठी काम करा. जे कामासाठी काम करतात त्यांचाच नाव लौकिक होतो. लक्षात ठेवा, अगोदर कामावरून नाव होतं आणि नंतर नावावरून काम होतं. जग जिथं मागं वळतं नेहमी तिथं उभं राहण्याची हिंमत ठेवा. आवडत्या व्यक्तीचं आपल्या सोबत असणं हे सुख फार कमी लोकांना लाभतं. कोणीतरी मला विचारलं, मजेत आहेस ना? मी म्हणालो, आनंदात आहे. त्यानं विचारलं, दोन्हीत काय फरक आहे? मी हसलो आणि म्हणालो, मजेसाठी पैसे लागतात आणि आनंदासाठी मित्र लागतात. जे रागाने बोलतात त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, पण जे काही मनात ठेवून हसण्याचं नाटक करतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं. म्हणून मैत्रीचं खरं समाधान हे खांद्यावरच्या हातात असतं. मैत्री अशी करा की जे दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली पाहिजे. खऱ्याची किंमत खोट्याला कळत नाही, म्हणून खरं प्रेम प्रत्येकाला मिळत नाही.
आपल्या असल्या नसल्यानं कोणाला काही फरक पडत नाही. आपण असलो तर माणसं आपला वापर करून घेतील आणि आपण नसलो तर पर्याय शोधून पुढे निघून जातील. म्हणून कधीच या भ्रमात राहू नका की तुम्ही नसताल तर काही लोक त्यांचे आयुष्य जगू शकत नाहीत. कधी चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका, कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला बोलून दाखवत नाही, तर तुमच्या आनंदासाठी सगळं काही शांतपणे सहन करत असतात. मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज संघर्षाचं मैदान सोडू नका. साखर झोप घेणार नाही असा संकल्प करून पेटून उठा. खोट्यांच्या पंक्तीला बसण्यापेक्षा खऱ्यांच्या संगतीला उपाशी बसलेलं केव्हाही चांगलं. निवडलेला मार्ग हा कधी सोडायचा नसतो, कारण अडचणी येतात आणि जातात सुद्धा. आपण कितीही चांगलं वागत असलो तरी दिसतो तेवढा जमाना चांगला नाही. फक्त तोंडावर गोड आणि मागं खोड करण्यात लोक आजकाल पटाईस झालेत. लोक येतील, लोक जातील, जपायची फक्त तीच जी अडचणीत आपल्या सोबत उभी राहतील. आपल्याला नेहमी असं वाटतं की लोक आपल्याला दुखावतात, पण ते तसं नसतं. तर लोक नेहमी आपल्याला काहीतरी शिकवत असतात. हक्काचा व्यक्ती हक्काचा होईपर्यंत तो हक्काचा नसतो. आपण किती हक्कानं हक्काचा आहे म्हटलं तरीही. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नाही तर लिहून ठेवा. दुसऱ्यांची फसवणूक करणारी लोक कधी सुधारत नसतात, तर ते दरवेळी फसवणूक करण्याची पद्धत बदलत असतात. निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या सुखात आणि दुःखात दाखवून जात असते. जसं गुरुविना ज्ञान मिळू शकत नाही, तसं निंदकाशिवाय माणूस जीवनात प्रगती करू शकत नाही.